मांगरदारे होता तर राक्षसावे अर्जुन रावांचे नाव घेते हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. आजचा जो व्लॉग आहे ना, तो माझ्या माहेरचा आहे. म्हणजे माझ्या मामेभावाचं लग्न आहे आता 6 डिसेंबरला. तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम संडेला ठेवलेला होता जळगावमध्येच. तर आम्ही सगळे मावस बहिणी, मामे बहिणी वगैरे आम्ही भेटणार होतो. आणि मला वाटतं मी भरपूर दिवसानंतर, म्हणजे वर्षानंतरच म्हणेल, दिवसानंतर नाही, इथे मी आलेली आहे आईकडे, म्हणजे जळगावमध्ये आली. आणि हा कार्यक्रम आम्ही अटेंड करणार आहोत. तर जागरण गोंधळ रात्रभर चालणार होतं. तर लग्नामध्ये कसं देव नाचवत आणतात ना, तर हे हळदीच्या दिवशी केलं जातं जनरली, हळदीच्या एक दिवस आधी किंवा सकाळी. पण हे जागरण गोंधळाच्या दिवशीच हा कार्यक्रम उरकून घेतलेला आहे मामा मामींनी. प्लस वर बसवण्याचा कार्यक्रमसुद्धा आजच उरकला. हे जागरण गोंधळ करणारे जे लोक होते तेच सोनाराच्या घरी देव पूजायला घेऊन जातात आणि देव आणतात आमच्यामध्ये, असं करतात. आता मी ते थोडक्यात तुम्हाला सांगते आहे. हे मामाकडचं आहे, प्लस माझ्या सासरी थोडं वेगळं होतं. आता प्रत्येकाच्या याच्यानुसार गोष्टी होत असतात. सोनाराच्या घरून देवांची पूजा करून आणल्यानंतर देव घरामध्ये नेण्याच्या आधी ना, बाहेर असं देवांचं छान नाचत गाचत स्वागत केलं जातं, जंगी एकदम. सगळे सुपड्यामध्ये असे देव ठेवलेले असतात आणि एक एक जण घेऊन ते देवाला नाचवत असतात. म्हणजे ही जी रीत आहे ना, त्याला आमच्यामध्ये देव नाचवणं असंच म्हणतात. तुमच्यामध्ये याला काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंट करून. देव घरात आणल्यानंतर ना, पुढचे देव असे पाटावर वगैरे ठेवले आणि त्याच्यानंतर पुढचे जे विधी होते जागरण गोंधळाचे ते सुरुवात झालेली आहे. तर हा जो बसलेला आहे ना गोंधळी बाबांबरोबर, तो माझ्या मामाचा मुलगा आहे आणि त्याचंच लग्न आहे. त्याच्यामुळे जे काही पूजाविधी होत आहेत ते सगळे त्याच्या हाताने होणार आहेत. ह्या व्हिडिओची क्लिप मी स्वतः बघते आहे, कारण हा विधी होताना मी तिथे नव्हती, मी घरीच होती. मला लेट झालं पोहोचण्यासाठी, पण प्लस की बाकीच्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ शूट केलेले होते आणि ते मला तुमच्याबरोबर शेअर करता आले आणि मला पण बघता आला. एवढा मोठा फायदा असतो आपला की व्हिडिओ शूट करण्याचा, की बस आता मामा मामी पण बसलेले आहेत. आता एक्झॅक्ट हा काय विधी चाललेला होता मला पण नाही माहिती ते काय सांगत होते, पण पुढचं आता संध्याकाळचं जे काही नियोजन होतं ना जागरण गोंधळाचं, त्याच्याच बाबतीत हे चाललेलं असेल एवढं तरी मला वाटतं आहे. म्हणून मग हे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. पण एक्झॅक्ट कुठला विधी आहे ते मला पण क्लिअरली तुम्हाला सांगता नाही येणार. हा विधी झाल्यानंतर ना तळी वगैरे त्यांनी भरली होती, ते मी पुढे अटॅच केलेली आहे क्लिप. किती छान वाटतं ना हे सगळं ऐकताना, पाहताना. आणि हे जे गोंधळी लोक जे काही वाजवतात ना तुणतुणा वगैरे, तो ऐकल्यानंतर ना असं पाय तुमचे थिरकायलाच लागतात, थिरकलेच पाहिजे. आता या सगळ्या पाहुण्यांमध्ये ना माझ्या माम्या, मावशा, आई, मामा सगळे आहेत, मावस बहिणी वगैरे. आता प्रत्येकाची मी ओळख नाही करून देऊ शकत, पण लग्नात वगैरे ना पॉसिबल झालं तर नक्की सगळ्यांची ओळख तुमच्याबरोबर करून देईल. कारण आता मी तिथे प्रेझेंट नव्हती, त्याच्यामुळे हा जो शूट आहे तो दादाच्या मुलाने घेऊन ठेवलेला होता आणि तोच मला आता कामी आलेला आहे तुमच्याबरोबर शेअर करायला. तळी वगैरे भरली गेली, त्याच्यानंतर पुढचे जे पूजाविधी होते ना ते झालेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आरती झालेली आहे. काय बोलले नाही
5 जोडी वर बसवतात, तर संध्याकाळी मी पण वर बसलेली होती हळदीच्या दिवशी जे बसवतात. तर आम्ही पोहोचलेलो होतो इथे आणि हे आम्ही 5 जोड्या होत्या. याच्यामध्ये 3 आम्ही बहिणी, जांभळा साडीवाली माझ्या मावशीची, लहान मावशीची मुलगी, अजून एक मावशीची मुलगी आहे, त्याच्यानंतर माझ्या मामाचा सगळ्यात मोठ्या मामाचा मुलगा होता आणि एक माझा क्लासमेटच होता. म्हणजे आम्ही ना असं मला डाऊट होता की तोच येणार आहे, कारण धनगराचं एक जोडपं सांगितलं जातं ना, तर तोच येणार हे माहिती होतं आणि तोच आला. कारण की जनरली आईच्या घराकडनं जेव्हा आमंत्रित केलं जातं धनगराचं जोडपं जेवणासाठी, तेव्हा मॅक्झिमम वेळेस तेच आलेले होते आमच्या फॅमिलीत. तर एकदम छान वाटलं आणि त्याने लगेच मला ओळखलं आणि म्हटलं, प्रियांका आहेस ना तू? मग म्हटलं हो. तो आल्यानंतर ना पुढच्या पूजाविधीला सुरुवात झालेली होती. आता आम्हाला चौकात जायचं होतं. चौकात पूजा होणार होती रस्त्यावर. ती पूजा कशी आहे ते तिथे गेल्यावरच आम्हाला समजलं आणि ते तुम्हालाही पुढे समजेल. तर आमच्या सगळ्यांच्या कपाळाला भंडारा वगैरे लावला गेला मल्हारी मार्तंड यांचा. त्याच्यानंतर ह्या ज्या वाती बनवलेल्या होत्या, जाड तेलात भिजवलेल्या होत्या सकाळपासून मामी आणि त्यांनी त्या पेटवल्या आणि आम्ही ज्या 5 जोड्या होत्या त्यापैकी माणसांच्या हातात या वाती दिल्या गेल्या, सगळ्या माणसांच्या हातामध्ये. आणि मग इथून ह्या वाती घेऊन जसं कॅन्डल आपल्या हातात दिसते ना, अगदी तसंच ह्या वाती दिसत होत्या. तर ह्या वाती घेऊन ना आम्हाला तिकडे चौकात जायचं होतं. मामाच्या घराजवळ चा जो चौक आहे तिथेच आम्ही पुढे जाणार होतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी येऊन जेवण वगैरे करणार होतो. आणि अजून एक गोष्ट की जेव्हा आपण वर बसतो ना हळदीच्या दिवशी, तेव्हा आपल्याला दिवसभर उपवास करायला लागतो, काहीच खायचं नसतं. जसं आपण एखाद्या याचा उपवास करतो ना, तसा उपवास करून संध्याकाळी सगळे पूजाविधी झाल्यानंतर मग सगळ्यात आधी वर जेवतात आणि मग बाकीची पंगत जेवत असते. मला वाटतं लग्नानंतर पहिल्यांदाच मी आणि आम्ही दोघं असे वर म्हणून बसलेलो होतो किंवा कुठल्या तरी पूजाविधीत आम्ही मिक्स होत होतो. माहेर आणि सासर या दोन्ही ठिकाणाच्या लग्नांची मजा ही वेगवेगळी असते बरं का. सासरची मजा ह्या सासरच्या ठिकाणीच असते, पण माहेरची मजा ही ना माहेरच्या ठिकाणी असते, पण जास्त मजा माहेरच्याच ठिकाणी येते. हातात ज्योत आणि मस्त वाजत गाजत आम्ही इथे नैवेद्य घेऊन आलेलो होतो. 4 रस्त्यावर दिवे लावणार होते आणि काहीतरी ते पूजा करणार होते. आता एक्झॅक्ट मला प्रॉपर अशी पूजा सांगता नाही येणार ते काय करतायत, पण त्यांनी रस्त्यावर पाणी वगैरे टाकलं, नंतर भंडाराने पूजा केली जमिनीची आणि नैवेद्यामध्ये पुरणपोळी वगैरे होते. पुरणपोळीचा जो प्रॉपर स्वयंपाक असतो ना, खीर, आमटी, भजी, पापड, वडे हे सगळं. त्याच्यानंतर अंड होतं एक आणि लिंबू होता, काहीतरी अजून भरपूर असे 2-4 प्रकारचे ताटं बनवलेले होते. मला एक्झॅक्ट सांगता नाही येते आता खरं तर, पण हे सगळी अशी पूजा वगैरे मांडण्यात आली आणि जोडीने मग आम्ही सगळ्यांनी पूजा केली. सगळ्यात आधी नवरदेवाने पूजा केली. तर हा माझा क्लासमेट आहे. आम्ही 7th स्टँडर्डपर्यंत सोबत होतो. तो माझे व्हिडिओ बघत नाही, कदाचित त्याला माहिती पण नाही माझं चॅनल आहे, पण ना आम्ही भरपूर वर्षाने भेटलो आणि एकदम छान गप्पा मारल्या. यांच्याशी पण त्याने छान ओळख करून दिली. म्हटला सगळ्यांमध्ये की ही मला पेपर नाही दाखवायची. मग मी म्हटली की तो अभ्यासच नाही करून यायचा. छान गप्पा गोष्टी झाल्या आमच्या.
चार रस्त्यावरची पूजा वगैरे झाली, नाचगाणी वगैरे झाली तिथे, म्हणजे पाणी वगैरे टाकताना सगळ्यांनी आम्हाला नाचायला लावलं, छान गाणी ते लोक म्हणत होते. त्याच्यानंतर आम्ही रिटर्न घराकडे निघालं आणि ही माझी मावशी मामी त्यांना असं झालं होतं कधी आपण नाचतो, म्हणजे आपल्या फॅमिलीत असतात ना असं कोणी कोणी की ज्यांना खूप नाचायचं क्रेज असतं, तसं माझ्या सासरी माझ्या सासूबाई आहेत आणि माहेरी माझे मावशी मामी वगैरे आहेत. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर ज्या ज्योत होत्या त्या शांत करायच्या होत्या. त्याच्यानंतर जे मेन जोडपं होतं माझा मामी भाऊ आणि वहिनी, त्यांनी ते मेन जोडपं होते आमच्या 4-5 जोडप्यांपैकी, तर त्यांनीच देव वगैरे घेऊन गेलेले होते. तर त्यांचं पाणी वगैरे टाकलं देवघरात, म्हणजे आपण नाही का लहान बाळ घरात आल्यानंतर भाकरीचा तुकडा वळतो पाणी वळतो तसं केलं. आणि मग नैवेद्य सगळ्यांना आम्हाला दाखवला. पुरणपोळीने त्या ज्या वाती होत्या त्या विझवल्या आणि ती पुरणपोळी एका बाजूला ठेवून दिली. त्याच्यानंतर सगळ्यांवर पाणी वगैरे शिंपडलं. परत एकदा त्यांनी असा भंडारा उधळलेला होता आणि मग सगळ्यांना असं म्हणजे नाचायला सांगितलं. 1 बाय 1 आम्ही वाटच पाहत होतो की कधी सुरुवात होईल नाचण्यासाठी. त्याच्यानंतर घरात आलो आणि हे सगळे म्हणजे ज्यांच्या घरात लग्न असतं त्यांच्या घरातल्या ज्या बायका असतात त्यांच्या कुळातल्या त्यांनी असं लोळायचं असतं आणि त्यांना ओलांडून मग आम्ही जे वर बसलेलो असतो ना त्यांनी मध्ये यायचं असतं. तर आत्ता असं वाटत होतं पाय ठेवून द्यायचं. मामी कशा आपल्या मजाक म्हणजे खेसर, आमच्याकडे खेसर म्हणतात खानदेशी भागामध्ये, तू खेसरची माझ्या मामी भाची, आत्या भाची, ननद भाऊजाई, हे असं खेसरचं आहे. मग आम्ही तसं त्यांना ओलांडून येतो. तर मी मामींना म्हटलं की मी तुमच्या अंगावर पायच ठेवून देते किंवा तुमचे पाय चेपून देते आता. तर मजाकचा हा पार्ट झाला. तर असं ओलांडून आम्ही सगळे आलो त्यांना ओलांडून. मला आधी माहीतच नव्हतं की सगळ्यांना ओलांडायचं. मी तसंच एकीला ओलांडलं आणि पुढे आली. त्याच्यानंतर हे सगळे म्हणायला लागले की अगं सगळ्यांना ओलांडायचं आहे आणि मग यायचं आहे. आता हा विधी ते जे गोंधळी बाबा होते त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर ना आमचे ताटं वाढण्यात आले. पुरणपोळीच्याच याच्यावर आम्हाला उपवास सोडायचा होता. ताटं वाढल्यानंतर आमचे पाय वगैरेचे अंगठे धुण्यात आले, पूजा करण्यात आली, भंडारा लावण्यात आला. मग आम्हाला जोडीला एकमेकांना 5-5 घास खाऊ घालायला सांगण्यात आले. आणि म्हणजे बानुबाई आणि मल्हार यांचं होतं ना ते गोंधळी, मग ते त्यांनी ते तसं करायला सांगितलं. मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग उखाणे घेतले. अंगलदारी मांगलदारी मांगलदारी होता तर राक्षसावे अर्जुन रावांचे नाव घेते ओरांच्या दिवशी. Rose is red, sky is blue, only for you, I love you, Usha. परत काळ्या काळ्या आकाशात लुकलुकणारे तारे, नंदकिशोर रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे. सोन्याची सायकल, चांदीची सीट, प्रियंका डबल सीट. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, भरतरावांचे नाव घेत त्यांना मी कालच. रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास, विजयरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. सगळ्यांचे जेवण वगैरे झाले, उखाणे वगैरे, सगळ्यात जास्त मजा आली. आता
खरा गोंधळ आत्ता सुरू होणार होता. रात्रीचे 11:30 वाजले आणि तेव्हा गोंधळाला सुरुवात होत होती. थंडी कडाक्याची आणि आम्ही सगळे पांघरून वगैरे बसलेले होतो. सकाळपर्यंत हा गोंधळ चालणार होता. मला थांबणं शक्य नव्हतं कारण स्कूल होती, एक्झाम सुरू असल्यामुळे सुट्टी घेणं शक्यच नाही, जास्त सुट्ट्या मिळत नाही. त्याच्यामुळे मग संडे होता पण तरी आम्ही थांबलो नाही. मला वाटतं आम्ही 12:30पर्यंत थांबलो. तरी सुरुवात होती. नवरदेव नवरीला बसवलं होतं, ते त्या बाजूने बसले त्यामुळे मी त्यांच्या दोघांचाही त्याचा फेस तुमच्याबरोबर रिव्हील केलेला आहे. पण जी नवरीबाई आहे ना तिचा फेस मी रिव्हील पुढच्या काही व्लॉग्समध्ये करेल, जेव्हा आता हे लग्नाचे व्लॉग्स येतील ना तेव्हा. आणि ना खूप मजा येते ॲक्च्युली. हे जे गोंधळी होते ना त्यांच्यामध्ये वाघ्यामुरळी नव्हते, हे कथा वगैरे सांगणार होते. छान मजामध्ये जो रात्र आहे ती काढायची होती आणि सुरुवातच त्यांनी खूप दमदार केलेली. आत्ता तुम्ही बघा पुढे गाणं वगैरे खूप छान म्हटलेलं आहे त्यांनी. या सगळ्या विधीमधला सगळ्यात महत्त्वाचा विधी असतो तो म्हणजे बानुबाई आणि मल्हार मांतंड यांचं लग्न. तर इथे आता हा लग्नाचाच विधी सुरू होता आणि मला वाटतं की हे सकाळी पहाटेच्या आसपास हे होत असतं. म्हणजे मी कधीच असा पूर्ण जागरण गोंधळ अटेंड केलेला नाही आहे कारण झोप येते आणि नाही करू शकत. पण ही क्लिप च्या मार्फत मलाही बघता येते आणि मी तुमच्याबरोबर पण शेअर करते आहे. हा नवरदेव इथे बसलेला आहे आणि बाकीचे सगळे उभे होते आणि अक्षदा टाकतायत वाटतं. ते जे बानुबाईचं लग्न लावतायत ना त्याच्यासाठी बाकीचे सगळे मंडळी उभे होते आणि याला इथे बसवलेलं होतं आणि त्याच्या हाताने पूजाविधी झाले असतील आणि पुढचा जो लग्नाचा विधी आहे आता तो सुरू आहे. आता लग्न इथे संपन्न झालं आणि म्हणजे अगदी छोट्याशा याच्यामध्ये हे विधी आपल्याला जागरण गोंधळामध्ये दाखवलं जातं. या सगळ्यांनी माहिती का लग्न लागल्यानंतर पुन्हा धमाल केलेली आहे. छान मस्त नाचत गाजत यांनी बानुबाईचं लग्न साजरं केलेलं. आता लग्न झाल्यानंतर प्रत्येकजण इथे अक्षदा वगैरे टाकायला येतील आणि त्याच्यानंतर जोरदार जंगी एकदम डान्स सगळ्यांनी केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही सगळ्या बहिणी वगैरे कोणीच नाही आहे पण माझे मावशी वगैरे हे सगळे छान डान्स करतायत. आईला जास्त डान्स वगैरे येत नाही. आई खूप साधी सिंपल सरळ आहे माझी आणि ती बाजूलाच असते. पण हे जे बाकीचे सगळे होते ना ते एकदम असं जोरदार त्यांनी छान एन्जॉय केला प्रोग्राम. या जागरण गोंधळातला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा विधी असतो तो म्हणजे साखळी दंड तोडायचा. तर खूप हेवी असतो तो साखळी दंड आणि ज्याच्या हाताने हा जागरण गोंधळ केलेला असतो ना त्यालाच हा साखळी दंड तोडायला लावतात. जे गोंधळी असतात ना ते मार्गदर्शन करतात की कशा पद्धतीने साखळी दंड तोडायचा आहे. तर नक्की बघा तुम्ही साखळी दंड नवरदेवाने कसा तोडलेला आहे. तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्याच मजेशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.